श्री स्वामी समर्थ सर्वांना. मला बऱ्याच प्रेक्षकांनी प्रश्न विचारला की गुरुचरित्र मला वाचायचं आहे, पण मी वाचू शकते का किंवा वाचू शकतो का? हो, नक्कीच तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता. गुरुचरित्राचे फायदे बरेच आहेत. गुरुचरित्र तुम्ही वाचू शकता कारण तुम्हाला भीती वाटते की त्यात असणारे नियम पाळले जातील का? गुरुचरित्र वाचत असताना जे नियम पाळायला सांगितले आहे ते अगदी कठीण असे नाही आहे. गुरुचरित्रामध्ये गुरुचरित्र काळामध्ये म्हणजे गुरुचरित्र हा तुम्ही सप्ताहाचा करतात. म्हणजे गुरुचरित्र तुम्हाला 3 दिवसाचं वाचता येईल, 7 दिवसाचं देखील वाचता येईल. तर गुरुचरित्रातील 7 दिवसाचे अध्याय आणि 3 दिवसाचे अध्याय कसे वाचायचे हे गुरुचरित्र पोथीमध्ये दिलेलंच असतं. फक्त तुम्हाला भीती वाटत असेल तर गुरुचरित्रातले नियम आपल्याला पाळता येतील का? नियम तसे साधे आहे, सोपे आहे. गुरुचरित्र वाचन काळामध्ये आपल्याला फक्त कांदा, लसूण, मोहरी हे वर्ज्य करायचं आहे. तुम्ही ना एकवर्णी म्हणजे फक्त मुगाची डाळ आणि पोळी याचं सेवन करायचं 7 दिवस. 3 दिवस पोथी असेल तर 3 दिवस. फक्त सकाळ संध्याकाळ मुगाची डाळ पोळीच खायचं. शक्य झाल्यास फक्त संध्याकाळी मुगाची डाळ पोळी खायची. आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या श्रद्धेप्रमाणे. बस, बाकी दुसरा कोणताच नियम नाही. फक्त तुम्ही एकाच वर्णाची भाजी खायची. म्हणजे मुगाची डाळ पोळी पहिल्या दिवशी खाल तर जोपर्यंत पारायण संपत नाही तर 7 दिवस तुम्हाला मुगाची डाळ पोळीच खायची आहे. गुरुचरित्र वाचताना सकाळ, दुपार, संध्याकाळ आरती करायची आहे. गुरुचरित्र अध्यायात दिलेलंच आहे की गुरु दत्त महाराजांचा 12 ते 12:30 हा भिक्षा मागण्याचा वेळ असल्यामुळे 12 ते 12:30 या वेळेमध्ये गुरुचरित्र वाचू नये. त्याचप्रमाणे सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. नैवेद्य सकाळ आणि संध्याकाळच दाखवायचा. बस, हा साधा नियम झाला. त्याचप्रमाणे तुम्हाला झोपताना गादीवर झोपता येणार नाही. तुम्हाला चटई घ्यायची आहे आणि एक साधी शाल किंवा तुम्हाला जमेल तशी चादर वगैरे अशी जाडसर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घ्यायचं आहे. तर तुम्हाला गादीवर का झोपायचं नाही आहे की दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात. नाहीतर आपण रोजच्या आयुष्यामध्ये जसं आपण चैनीचं आयुष्य जगतोय, पूजापाठ करतोय, असं नको. दत्त महाराज साक्षात आपल्या घरात येऊन ती पोथी ऐकत असतात. ही भावना मनात ठेवून तुम्ही वाचा. मग त्यासाठी तुमचं एकवर्णी जेवण करताय तर तुमचा बाकीच्या अन्नासाठी हा त्याग असतो. तुमचं हे एकवर्णी जेवण दत्त महाराज बघत असता. तुम्ही खाली झोपतात चटईवर हे दत्त महाराज बघत असता. तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ आरती करताय हे देखील दत्त महाराज बघत असतात. त्याचप्रमाणे या 7 दिवसामध्ये तुमच्या घरी कोणीही काहीही मागणारा आला तर त्याला रिक्त हस्ते पाठवायचं नाही. अचानक कोणी पाहुणा येऊ शकतो, त्याचं आदरातिथ्य व्यवस्थित झालं पाहिजे. निंदा करायची नाही, तक्रार करायची नाही, रागरोष करायचा नाही. फक्त तुम्ही अगदी शांत चित्ताने दिलेले अध्याय वाचायचे. गुरुचरित्र काळामध्ये केस कापू नये, नख कापू नये. बस, हे साधे नियम झाले. आणि हे नियम तुम्ही जर पाळाल आणि गुरुचरित्र कराल तर गुरुचरित्र वाचल्यामुळे तुमचे फायदे भरपूर होणार आहे. तर ते फायदे तुम्हाला मी सांगते. गुरुचरित्र वाचनामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो. आपले सगळेच ग्रह गुरुचरित्रामुळे मजबूत होत असतात. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी मार्ग भेटत नसेल तर तुम्हाला मार्ग भेटतो. तुमची अडचण संपते. तुमची जी इच्छा अपूर्ण असेल ती पूर्ण व्हायला वेळ लागत असेल तर ती पूर्ण होते. गुरुदत्त महाराज तुम्हाला पदोपदी मार्ग दाखवायला भाग पाडतात. गुरुचरित्र वाचनामुळे दत्तप्रभू साक्षात तुमच्या पाठीशी उभे राहतात. गुरुचरित्रामुळे आपल्या घरामध्ये आनंद, त्याचप्रमाणे भरभराट आणि लक्ष्मीची नांदी होते. म्हणून गुरुचरित्राचं खूप मोठं महत्त्व आहे. फक्त हे मी जे काही साधे नियम सांगितले ते तुम्ही पाळू शकता आणि गुरुचरित्र वाचू देखील शकता. मनातली शंका दूर करून दत्तप्रभूची ही साधी सेवा करा, गुरुचरित्राचं वाचन करा. तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. बाकी आपल्याला सांभाळायला साक्षात
श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंच्या रूपात आहेतच. श्री स्वामी समर्थ सर्वांना.